नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलमध्ये स्वागत आहे. मंडळी, पौष महिन्यात येणारा, नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी 14 जानेवारीला साजरी होणारी मकर संक्रांत नेमकी का साजरी केली जाते? संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे नक्की काय बदल होतो? मकर संक्रांतीचे धार्मिक व ज्योतिषीय महत्त्व, 2026 या वर्षाची अचूक तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त, संक्रांतीच्या दिवशी पूजा कशी करावी आणि सुगड पूजेचं महत्त्व, मकर संक्रांतीमागील पौराणिक कथा, पवित्र नदीत स्नान करण्यामागचं रहस्य आणि संक्रांतीला काळा पोशाख का परिधान केला जातो, म्हणजेच काळ्या रंगाचे कपडे का घातले जातात, हे सर्व या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी 14 जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो. आपल्याकडे 3 दिवस हा सण साजरा करतात. 13 तारखेला भोगी, 14 तारखेला संक्रांत आणि 15 तारखेला किंक्रात. तर संक्रांत म्हणजे संक्रमण, ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्यामुळे या दिवसाचे ज्योतिषीय महत्त्व देखील अधिक आहे. त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो. वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने पार पडतो. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे. या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते. त्यामुळे पाहूयात मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय व या दिवशी पूजा कशी करावी आणि काय आहे संक्रांतीचं महत्त्व. मकर संक्रांती तारीख व मुहूर्त. मकर संक्रांती 2026 बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. पूजेचा शुभ मुहूर्त हा दुपारी 2:49 पासून संध्याकाळी 5:45 आहे. तर मकर संक्रांतीची पूजा कशी करावी? मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पुजतात. सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, मग सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात 5 सुगड घ्यावेत. ते एका पाटावर ठेवावेत. त्यांना लाल धागा बांधून हळद कुंकू लावावे. मग सुगडीमध्ये बोरे, गाजर, शेंगा, उसाचे तुकडे, हरभरा, तिळगुळ ठेवावे. यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे. दुसरे सुगड तुळशीपाशी ठेवावे. त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओवसा करावा. एक सुगड रामापाशी ठेवावे, तर एक सुगड सवासणीला द्यावे आणि एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे. अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात. त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्याचा देवाला नैवेद्य देखील दाखवतात. या मकर संक्रांतीबद्दल काही कथा प्रचलित आहेत. त्या अशा म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले. त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता, म्हणूनच त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले. दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरली. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतो. एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न हा या दिवशी केला जातो. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे. म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते. संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचे देखील महत्त्व आहे. मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग इत्यादी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे.
सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते. अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते. सागर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला. इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले. सागर राजाचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले. कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले. तेव्हा राजा सागराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले की गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल. त्यामुळे अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले. आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला. हा भगीरथ राजा अंशुमनचा नातू होता. भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली, पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला. तेव्हा भगीरथाने भगवान शंभू शंकरांची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल. महादेवांनी भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले. यानंतर गंगा महादेवांच्या जटांमध्ये लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली. तिथे त्यांचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले. त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली. ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते. मकर संक्रांती दिवशी काळ्या रंगाचे कपडे का परिधान केले जातात? कारण मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. म्हणून संक्रांती दिवशी काळे कपडे घातले जातात असे सांगितले जाते. जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस. त्यात काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे. काही जण म्हणतात काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग आहे. तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही. पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो. त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात. म्हणजे फक्त काळा रंग आहे असे होत नाही, तर त्यात दागिन्याच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ खाल्ला जातो. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो दिनदर्शिकेवर म्हणजेच कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. तर अशी ही मकर संक्रांत नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी असते. भास्करस्य यथा तेजो मकरस्तस्य वर्धते तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये. मकर संक्रांती पर्वणाः सर्वेभ्यः शुभाशयाः. ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेवाचे तेज वाढते, त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, संपत्ती, आरोग्यरूपी तेज वाढवणारे ठरो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. मकर संक्रांत म्हणजे गोडवा, सकारात्मकता आणि नवी सुरुवात. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. तर पुन्हा भेटूया
पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.